नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी इयत्ता 9च्या विज्ञानच्या पुस्तकातील 50 महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला डॅश डॅश म्हणतात। योग्य पर्याय आहे 3, तर द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला प्लाझ्मा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, डॅश डॅश रेणू एकमेकांपासून दूर असतात। योग्य पर्याय आहे 1, तर ऑक्सिजन मधील रेणू एकमेकांपासून दूर असतात। प्रश्न क्रमांक 3, द्रव्याची डॅश डॅश ही 5वी अवस्था आहे। योग्य पर्याय आहे 2, तर द्रव्याची बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट ही 5वी अवस्था आहे। प्रश्न क्रमांक 4, आयोडीन व वाळू या मिश्रणातील घटक डॅश डॅश पद्धतीने वेगळे करतात। योग्य पर्याय आहे 1, तर आयोडीन व वाळू या मिश्रणातील घटक संप्लवन पद्धतीने वेगळे करतात। प्रश्न क्रमांक 5, कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने डॅश डॅश विभाजन करता येत नाही। योग्य पर्याय आहे 4, तर कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्याचे विभाजन करता येत नाही। प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश हे एक कलिल आहे। योग्य पर्याय आहे 2, तर दूध हे एक कलिल आहे। प्रश्न क्रमांक 7, स्टेनलेस स्टील हे डॅश 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 आणि डॅश डॅश यांचे संमिश्र आहे। योग्य पर्याय आहे 2, तर स्टेनलेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांचे संमिश्र आहे। प्रश्न क्रमांक 8, चिमणीतून निघणाऱ्या धुरात डॅश डॅश ही अपस्खलित प्रावस्था तर डॅश डॅश हे अपस्खलित माध्यम असते। योग्य पर्याय आहे 1, तर चिमणीतून निघणाऱ्या धुरात स्थायू ही अपस्खलित प्रावस्था तर वायू हे अपस्खलित माध्यम असते। प्रश्न क्रमांक 9, हवेचे घटक वेगळे करण्यासाठी डॅश डॅश ही पद्धत वापरतात। योग्य पर्याय आहे 2, तर हवेचे घटक वेगळे करण्यासाठी भागशः ऊर्ध्वपातन ही पद्धत वापरतात। प्रश्न क्रमांक 10, डॅश डॅश हे समांगी मिश्रणाचे उदाहरण आहे। योग्य पर्याय आहे 3, तर मिठाचे पाण्यातील द्रावण हे समांगी मिश्रणाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 11, अणुकेंद्रकात डॅश डॅश हे मूलकण असतात। योग्य पर्याय आहे 4, तर अणुकेंद्रकात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे मूलकण असतात। प्रश्न क्रमांक 12, डॅश डॅश वगळता इतर मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात। योग्य पर्याय आहे 3, तर हायड्रोजन वगळता इतर मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात। प्रश्न क्रमांक 13, रुदरफोर्डच्या विकिरण प्रयोगामुळे डॅश डॅश शोध लावण्यास मदत झाली। योग्य पर्याय आहे 1, तर रुदरफोर्डच्या विकिरण प्रयोगामुळे
अणुकेंद्रकाचा शोध लावण्यास मदत झाली. प्रश्न क्रमांक 14. एकाच मूलद्रव्याच्या समस्थानिकात डॅश डॅश असतात. योग्य पर्याय आहे 3. तर एकाच मूलद्रव्याच्या समस्थानिकात सारखे अणुअंक व भिन्न अणुवस्तुमानांक असतात. प्रश्न क्रमांक 15. डॅश डॅश यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. योग्य पर्याय आहे 2. तर चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 16. कॅथोड किरण म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर कॅथोड किरण म्हणजे ऋणप्रभारित कण होय. प्रश्न क्रमांक 17. डॅश डॅश या मूलद्रव्याच्या अणूत अष्टक स्थिती पूर्ण झालेली असते. योग्य पर्याय आहे 4. तर निऑन या मूलद्रव्याच्या अणूत अष्टक स्थिती पूर्ण झालेली असते. प्रश्न क्रमांक 18. डाल्टन हे डॅश डॅशचे एकक आहे. योग्य पर्याय आहे 1. तर डाल्टन हे अणुवस्तुमानाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 19. सोडियम सल्फेटमध्ये डॅश 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 आणि डॅश डॅश ही मूलद्रव्ये असतात. योग्य पर्याय आहे 3. तर सोडियम सल्फेटमध्ये सोडियम, सल्फर आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. प्रश्न क्रमांक 20. डॅश डॅश अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे. योग्य पर्याय आहे 4. तर शहामृगाचे अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे. प्रश्न क्रमांक 21. मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 4. तर मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या 10 लाख इतकी असते. प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅश विषारी पदार्थांना जलद्रावणीय करतात व त्यामुळे ते मूत्राद्वारे उत्सर्जित होतात. योग्य पर्याय आहे 2. तर गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका विषारी पदार्थांना जलद्रावणीय करतात व त्यामुळे ते मूत्राद्वारे उत्सर्जित होतात. प्रश्न क्रमांक 23. गॉल्गी काय या पेशी अंगकात असणाऱ्या कोशांना डॅश डॅश असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 3. तर गॉल्गी काय या पेशी अंगकात असणाऱ्या कोशांना कुंडे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. टॅडपोलचे जेव्हा पूर्ण अवस्थेतील बेडकात रूपांतर होते तेव्हा डॅश डॅश त्याच्या शेपटीचे पचन होते. योग्य पर्याय आहे 1. तर टॅडपोलचे जेव्हा पूर्ण अवस्थेतील बेडकात रूपांतर होते तेव्हा लयकारिकेमार्फत त्याच्या शेपटीचे पचन होते. प्रश्न क्रमांक 25. पट्टेरी स्नायू प्राण्यांच्या डॅश डॅश जोडून असतात. योग्य पर्याय आहे 3. तर पट्टेरी स्नायू प्राण्यांच्या हाडांना जोडून असतात. प्रश्न क्रमांक 26. डॅश डॅश संवेदना ग्रहण करतात.
योग्य पर्याय आहे 2. तर वृश्चिका संवेदनास ग्रहण करतात. प्रश्न क्रमांक 27. मेंदू व मज्जारज्जू अनेक डॅश डॅश पासून बनलेला असतो. योग्य पर्याय आहे 3. तर मेंदू व मज्जारज्जू अनेक चेतापेशीपासून बनलेला असतो. प्रश्न क्रमांक 28. डॅश डॅश संघाचे वैशिष्ट्य संधियुक्त उपांगे हे आहे. योग्य पर्याय आहे 3. तर आर्थ्रोपोडा संघाचे वैशिष्ट्य संधियुक्त उपांगे हे आहे. प्रश्न क्रमांक 29. झुरळाच्या डोक्यावर दिसणाऱ्या लांब अवयवांना डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर झुरळाच्या डोक्यावर दिसणाऱ्या लांब अवयवांना स्पृशा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 30. माशामध्ये डॅश डॅश ही प्रचलनाचे अवयव असतात. योग्य पर्याय आहे 4. तर माशामध्ये पर हे प्रचलनाचे अवयव असतात. प्रश्न क्रमांक 31. पक्ष्यांच्या हृदयाला डॅश डॅश कप्पे असतात. योग्य पर्याय आहे 4. तर पक्ष्यांच्या हृदयाला 4 कप्पे असतात. प्रश्न क्रमांक 32. कबुतराचा समावेश डॅश डॅश या संघात केला जातो. योग्य पर्याय आहे 4. तर कबुतराचा समावेश कॉर्डाटा या संघात केला जातो. प्रश्न क्रमांक 33. पांढऱ्या लेगहॉर्न कोंबडीची वार्षिक अंडी देण्याची क्षमता डॅश डॅश इतकी असते. योग्य पर्याय आहे 3. तर पांढऱ्या लेगहॉर्न कोंबडीची वार्षिक अंडी देण्याची क्षमता 200 ते 250 इतकी असते. प्रश्न क्रमांक 34. बल हे डॅश डॅश निगडीत आहे. योग्य पर्याय आहे 1. तर बल हे त्वरणाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी सर्वात जास्त घनता कोणत्या पदार्थाची आहे. योग्य पर्याय आहे 2. तर पारा या पदार्थाची घनता सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 36. पदार्थाचे वजन म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर पदार्थाचे वजन म्हणजे ज्या बलाने पदार्थ पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षिला जातो ते होय. प्रश्न क्रमांक 37. CGS पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते आहे. योग्य पर्याय आहे 2. तर CGS पद्धतीत अर्ग हे ऊर्जेचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 38. तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही डॅश डॅश असता. योग्य पर्याय आहे 3. तर तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही जमिनीवर झोपलेले असता. प्रश्न क्रमांक 39. मानवाची श्राव्य मर्यादा डॅश डॅश इतकी असते. योग्य पर्याय आहे 2. तर मानवाची श्राव्य मर्यादा 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज इतकी असते.
प्रश्न क्रमांक 40. पाण्यात हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे वस्तुमान डॅश डॅश या प्रमाणात असते. योग्य पर्याय आहे 2. तर पाण्यात हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे वस्तुमान 1:8 या प्रमाणात असते. प्रश्न क्रमांक 41. शुष्क बर्फ कशाला म्हणतात? योग्य पर्याय आहे 1. तर स्थायू CO2 ला शुष्क बर्फ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 42. ड्रिल मशीनमध्ये खालीलपैकी कोणता विद्युत घट वापरतात? योग्य पर्याय आहे 4. तर ड्रिल मशीनमध्ये निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात. प्रश्न क्रमांक 43. फटाके उष्णता निर्माण करतात, यात खालीलपैकी कोणती ऊर्जा असते? योग्य पर्याय आहे 2. तर फटाके उष्णता निर्माण करतात व त्यामध्ये रासायनिक ऊर्जा असते. प्रश्न क्रमांक 44. हायड्रोजन सल्फाइडचा रंग कोणता आहे? योग्य पर्याय आहे 2. तर हायड्रोजन सल्फाइड हा रंगहीन आहे. प्रश्न क्रमांक 45. ग्रीन व्हिट्रिऑल म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 2. तर ग्रीन व्हिट्रिऑल म्हणजेच फेरस सल्फेट होय. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणता धातू 100°C पेक्षा कमी तापमानाला वितळतो? योग्य पर्याय आहे 3. तर सोडियम हा धातू 100°C पेक्षा कमी तापमानाला वितळतो. प्रश्न क्रमांक 47. अस्थि मत्स्याचे कल्ले डॅश डॅश आच्छादलेले असतात. योग्य पर्याय आहे 1. तर अस्थि मत्स्याचे कल्ले प्रच्छदाने आच्छादलेले असतात. प्रश्न क्रमांक 48. टोड डॅश डॅश या वर्गात येतो. योग्य पर्याय आहे 3. तर टोड उभयचर या वर्गात येतो. प्रश्न क्रमांक 49. डॅश डॅश पेशी विभाजनावर नियंत्रण ठेवते. योग्य पर्याय आहे 1. तर केंद्रक पेशी विभाजनावर नियंत्रण ठेवते. आता शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. डॅश डॅश या उती अन्नाची साठवण करतात. योग्य पर्याय आहे 2. तर मूल उती या अन्नाची साठवण करतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.